मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता, तर त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता, तर त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। एनसीपी सुद्धा काँग्रेससोबत जाईल। माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या विचारधारेतून जे पक्ष बाहेर पडले काही कारणाने, आज ते काँग्रेसवर काम करतातच आहेत, सरकारमध्ये असतात, अनेक प्रवाहांमध्ये एकत्र आहेत। तर हा विचार जर एकत्र आला सगळा, तर नरेंद्र मोदी यांनी जो देशावर भ्रष्ट कारभार लादलेला आहे कपट आणि कारस्थानाच्या माध्यमातून, त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल।